हरभराच्या झाडावर चढून खूप झालं. आता ती भाजीसुद्धा खाऊयात. नमस्कार मंडळी, राम-राम. फोटोशूट कंप्लीट करून आम्ही घरी आलोत आणि पहिल्यांदा म्हणजे या सीझनचे पहिल्यांदा आम्ही हरभऱ्याची भाजी खाणार आहोत. ते पण वहिनीच्या माहेरवरनं आलेली आहे. आणि हे बघा, बाळाला इतकी माणसं आहेत, पण त्याला त्याच्या मम्मीनेच घ्यावं अशी त्याची इच्छा असते. तर ताईने आज थालीपीठचा बेत बनवला होता, पण बाळ तिला काही सोडत नाही आणि कोणी घेतलं म्हणून तरी मग तो म्हटलं रडतो आणि थांब तू लगेच त्याला तिच्याकडे घे येतो. आणि मी 2-3 थालीपीठ थापते. तर मी थालीपीठ थापतच होते, की तेवढ्यात वहिनी आली आणि वहिनीची मावशी आलेली आहे गावावरनं. तिने तुरीच्या शेंगा आणि ही हरभऱ्याची भाजी आणलेली आहे आणि खूप म्हणजे खूप छान लागते ही भाजी. तर ताईची खूप इच्छा होती खाण्याची, पण आम्हाला इथे काही भेटतच नव्हती आणि आमच्या शेतात अजून आलेले नाहीये. त्याच्यामुळे मग वहिनीने जसं आणलं तर ती घेऊन आली. म्हणजे तिच्या मावशीने जशी आणली तशी ती इथे घेऊन आली आणि नंतर मग श्रद्धा म्हटली, की "तुम्ही दोघी बसा जेवायला आणि मी तुम्हाला थालीपीठ करून देते." तर बघा पहिल्यांदा श्रद्धाने ट्राय केलं आणि आणि तिने किती व्यवस्थितपणे थालीपीठावरचा रुमाल काढलाय. कारण माझ्याकडनं बऱ्याचदा असं होतं, की ते थालीपीठ तुटतं तरी किंवा ते मधूनच असं निघून जातं. पण तिने एकदम व्यवस्थित काढलंय, तेही पहिल्यांदा करताना सुद्धा. तर भारी वाटतं जेव्हा पण असं म्हणजे घरात मुली असतात आणि त्या सिच्युएशन बघून वागतात. जसं की तिला माहीत आहे, की बाळ नेहमी सतवतं, त्याच्यामुळे ती सगळं हळू शिकलेली आहे आता करण्याचा स्वयंपाक वगैरे. आणि हे बघा, मग तोपर्यंत पिऊ बाळाला खेळवत होती. मग आम्ही दोघी बहिणी जेवायला बसलो. तुमच्याकडे पण असंच मदत